लॉकडाऊन लागण्यापूर्वी म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आमचा मित्र स्वामीराज भिसे याच्या घरी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये गेलो असताना त्याच्या वैयक्तिक लायब्ररीत एक पुस्तक मला हातामध्ये आलं, ते म्हणजे तारांगण सुदेश द्वादशीवारांचं. आणि त्या पुस्तकामध्ये सहज चाळता चाळता एक लेख मला सापडला आणि ते लेखातलं एक वाक्य होतं, ते म्हणजे कुरुंदकर सरांच्या विषयी प्रातिभ हा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला होता. आणि त्या प्रातिभ या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि तो कशा पद्धतीनं उलगडत जायला हवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथून कुरुंदकर सरांच्या विषयी असणारी एक वेगळी भूमिका मनामध्ये तयार झाली आणि त्या पद्धतीनं वाचत गेलो. खरं तर लॉकडाऊन मध्ये सगळं काही अनलॉक असतानाही माझा मेंदू अनलॉक करण्याचं काम गेल्या 2 वर्षानं ज्या विचारवंतांनी केलेलं आहे ते म्हणजे नरहर कुरुंदकर सर. मी मुद्दामून अनलॉक असा शब्द वापरतो का गेली 20-21 वर्ष महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना एक एक प्रकारचा साचलेपणा या व्यवस्थेमध्ये आलेला होता. आणि मग लॉकडाऊन मध्ये काय करायचं हा प्रश्न समोर होताच होता. पण जसं कुरुंदकर सरांचं लेख सुरेश द्वादशीवारांच्या माध्यमातून तो वाचण्यात आला आणि मग एक झपाटल्यासारखं कुरुंदकर सरांची पुस्तकं आणि त्यांच्यावर असणारी विविध प्रकारची व्याख्यानं ऐकत गेलो, वाचत गेलो आणि अनुभवत गेलो. मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की काल रात्रीच मी ज्या विचारवंताचं आणि अभ्यासकाचं ज्यांनी प्रत्यक्षात कुरुंदकर सर अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत, ज्यांच्या बरोबर कार्य केलेलं आहे असे प्रल्हाद लुलेकर सर हेही या ठिकाणी आहेत. मी सर आपल्याला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय. चुकलं माकलं माझी ही मांडणी आपण समजून घ्याल, कारण का सरांना आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. खरं तर कुरुंदकर सरांच्या विषयी दिग्गजांनी मान्य केलेली आहे. मग त्याच्यात अगदी सुरेश द्वादशीवार असतील, गिरीश कुबेर असतील, बाल चोथवे असतील, प्रल्हाद लुलेकर असतील, अशा विविध विचारवंतांनी, विविध मंडळींनी कुरुंदकर सरांच्या बद्दल मांडणी केलेली आहे. अनेक प्रकारची भूमिका या महाराष्ट्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा कुरुंदकर सरांच्या विषयी बोलणं म्हणजे सूर्याच्या बरोबरीनं आपल्या कुठंतरी काजव्यानं मिनमिनीत राहणं अशा प्रकारचा हा प्रयत्न असेल. त्यामुळे सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की माझी जी मांडणी असेल ती माहितीच्या आधारे असेल. मी जे वाचलं, मी जे पाहिलं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जे मला लेखमाला, निवडक लेखमाला वाचण्यात आले, खंड 3-4, 1-2-3-4 हे वाचण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून ही मांडणी मी करण्याचा प्रयत्न करेन. आपण या ठिकाणी समजून घ्यावी ही अपेक्षा करतो. नरहर कुरुंदकरांचा जन्म 15 जुलै 1932 परभणी जिल्ह्यामध्ये नांदापूर या ठिकाणी झाला. खरं तर 32 ते 82 ह्या 1982 ला त्यांचं निधन झालं. त्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये जी स्वातंत्र्यानं भारावलेली पिढी होती त्या पिढीमध्ये कुरुंदकर सर अतिशय महत्वाच्या पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला नवदिशा देणारे ठरलेले आहेत. आपण पुढे जसं जसं वाचत जाऊ, जसं जसं मांडत जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या विषयामध्ये सरांनी मांडणी केलेली आहे. आणि ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये जी मांडणी कुरुंदकर सरांनी केली ती मांडणी थोडक्यात या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो. या काळात जन्मलेल्या सगळ्यांना म्हणजे आमची पिढी कदाचित भाग्यवान नाही. 82 ला जे सरांचं निधन झालं म्हटल्यावर आमचं वय साधारण 9-10 वर्षाचं त्यावेळेस असेल आणि यावेळेस सरांचं निधन झालं म्हणजे आमच्या पिढीनं कुरुंदकर सर पाहिलेलेही नाहीत आणि कुरुंदकर सर प्रत्यक्ष अनुभवलेले पण नाहीत. पण कुरुंदकर सरांचं जे काही लिखाण आहे, जे काही कुरुंदकर सरांची व्याख्यानं डॉक्टर विश्वास कुरुंदकरांनी युट्यूबवर अपलोड केलेली आहेत, ती मग लुलेकर सरांची असतील, गिरीश कुबेरांची असतील, द्वादशीवारांची असतील, या व्याख्यानाच्या माध्यमातून जे काही माहिती संकलन करता आलं त्या माहिती संकलनाची मांडणी मी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करतो. रावसाहेब कसबे म्हणतात की वारंवार नापास होणारा हा विद्यार्थी होता. नापास का होत होते याचं महत्वाचं कारण आपल्याला सांगावं लागेल तर ते म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनामधला सहभाग आणि त्यानंतरचा त्यांचा हैदराबाद मुक्ती संग्रामामधला सहभाग. आणि चळवळीमध्ये कार्यरत असणारी मंडळी इकडे थोडीशी कमी पडत होती आणि त्याच पद्धतीनं कुरुंदकर सर ही अनेक वेळा नापास झाल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण करू शकलेले आहेत. मग गोविंदभाई श्रॉफ यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य त्या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये झालं. सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगावं लागेल की वयाच्या 11व्या वर्षी कुरुंदकर सरांनी कविता केलेली होती. म्हणजे ज्या वयामध्ये अगदी हाताला धरून चालण्या इतपत सुद्धा मुलं तयार होत नाहीत त्या वर्षी कुरुंदकर सरांनी आपली पहिली कविता केली होती. ती प्रकाशित झाली नाही झाली हा भाग नंतरचा, अलहिदा.
पण 11व्या वर्षी त्यांनी पहिली कविता त्या ठिकाणी केली. 12वी पास नव्हते तेव्हा त्यांचं पुस्तक बीएच्या अभ्यासक्रमाला लागलेलं होतं. मराठवाडा साहित्य परिषदेचे ज्यावेळेस कुरुंदकर सर अभ्यास झाले त्यावेळेस ते बीए पास पण झालेले नव्हते. आणि वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे आपल्या नुकतंच मॅट्रिक पूर्ण झाल्यानंतरचा एक 2-3 वर्षाचा कालखंड आपण गृहीत करतो, त्यावेळेस कुरुंदकर सर मुंबई मराठी साहित्य संमेलनामध्ये सौंदर्य शास्त्राचं व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. म्हणजे ज्या काळी नुकतंच एक मॅच्युरिटी यायला सुरुवात होते त्या काळी कुरुंदकर सर हे सौंदर्य शास्त्रावर व्याख्यान देण्यासाठी उपस्थित राहिलेले होते. म्हणजे हा जो आलेख आहे, ही जी प्रतिभा आहे, ही जी एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे, ही कुरुंदकर सरांच्या माध्यमातून महाराष्ट्राला त्या काळच्या आणि नंतरच्या आणि आताच्या पिढीला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची देणगी देणारी ठरलेली आहे, यात शंका मानण्याचं काही कारण नाही. पीपल्स कॉलेजमध्ये एक किस्सा असा सांगितला जातो आणि तो निवडक लेखामध्ये वाचण्यात आला की स्वामी रामानंद तीर्थ यांनी राम शेवाळकर महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते त्या काळातले आणि नंतरही आणि आजही बहुतांशी त्यांच्या बऱ्याचशा चित्रफिती व्हिडिओ ऑडिओ त्यांच्या फिती आहेत. महाराष्ट्रात त्याचे नावाजलेले वक्ते राम शेवाळकर. पीपल्स कॉलेजमध्ये ज्या वेळेस राम शेवाळकरांची मुलाखत घ्यायची होती तर त्यावेळेस शेवाळकरांची मुलाखत ही रामानंद तीर्थ यांच्या सांगण्यावरून कुरुंदकर सरांनी घेतलेली होती. आणि मग शेवाळकर त्यावेळेस नाराज झाले की एक माझ्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा ही माझी मुलाखत घेतोय आणि मग माझी विद्वत्ता आणि माझ्या प्रकारची एक भूमिका ही कुठंतरी मूल्यमापन होणार नाही. पण रामानंद तीर्थांनी त्यांना त्यावेळेस समजून सांगितलं की काही जरी झालं तर शेवाळकर आपली मुलाखत त्या ठिकाणी कुरुंदकर सरच घेतील. आणि ती मुलाखत झाली. जवळपास 2-2.25 तास ती मुलाखत त्या ठिकाणी चालली. हे सगळं आपल्याला कुठेतरी वाचायला पाहिजे, कुठेतरी अनुभवायला पाहिजे, म्हणूनच ही मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विद्वत्तेनं आणि वयानं शिक्षणानं मोठे असलेल्या व्यक्तीची मुलाखत घेण्याची सुद्धा जबाबदारी कुरुंदकर सरांनी त्या काळी त्या वयात पार पाडलेली होती. आणि म्हणूनच 2-2.5 तास ती मुलाखत झाल्यानंतर शेवाळकर सरांनी ही मान्य केलं, त्यांची विद्वत्ता मान्य केली आणि ती भूमिका आपल्या समोर त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे. पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कुरुंदकर सरांनी 1977ला काम करायला सुरुवात केली. या 77च्या कालखंडामध्येच आणीबाणी आणि इसाप नीती या पद्धतीचं व्याख्यानही त्यांचं मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं. 1982 साली ज्या वेळेस त्यांचा मृत्यू झाला, हे थोडक्यामध्ये त्यांचं चरित्र मी आपल्या समोर ठेवतोय. 1932 ते 82 या कालखंडामध्ये 1932ला ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस अनंत भालेरावांनी एक वाक्य वापरलेलं होतं की मृत्यूला पण रडवणारा मृत्यू हा कुरुंदकरांचा झाला. म्हणजे व्याख्यानाला उभं राहिल्यानंतर स्टेजवर त्यांना त्या ठिकाणी अटॅक आला आणि सरांचं अवघ्या 50व्या वर्षात निधन झालं. कदाचित या महनीय व्यक्तींना लाभलेलं आयुष्य कमीच असावं किंवा कमीच आयुष्य लाभलेलं त्यांना पाहायला मिळतं. तुलना करायची नाही, पण छत्रपती शिवरायांनी अगदी कमी कालावधी त्या ठिकाणी मिळाला. तसंच कुरुंदकर सरांनाही त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचा कमी कालावधी मिळाला. अगदी 50व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कुरुंदकर सरांच्या अभ्यासाची पद्धती जर सांगायची झाली तर एक आंतरविद्या शाखीय विश्लेषण त्यांनी सातत्यानं करण्याचा प्रयत्न केलेला होता. कोणत्याही एका विषयामध्ये, कोणत्याही एका शाखेमध्ये, कोणत्याही एका संकल्पनेमध्ये सरांना आपल्याला बांधता येत नाही किंवा त्यांना गुंफून ठेवता येत नाही. जी काही पुस्तकं त्यांनी लिहिली त्या पुस्तकांची मी नावं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो. काही या ठिकाणी राहू शकतात. कुरुंदकर सरांच्यावर निवडक नरहर कुरुंदकर खंड 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारचे खंड देशमुख आणि कंपनीनं त्या ठिकाणी प्रकाशित केले. त्यानंतर व्यासांचं शिल्प नावाचंही पुस्तक कुरुंदकर सरांनी लिहिलेलं आहे. शिवरात्र त्यांचं पुस्तक आहे. मनस्मृती त्यांनी लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रहस्य हेही पुस्तक कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे. वाटा तुझ्या माझ्या, जागर, आकलन, भजन, अन्वय, रूपवेद, मागोवा आणि अभयारण्य. आता यापेक्षा सुद्धा आणखीन पुस्तकं कुरुंदकर सरांची आहेत. पण मला जी पुस्तकं वाचायला मिळाली आणि अनुभवायला मिळाली ती पुस्तकांची नावं मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहेत. कुरुंदकर सरांच्या पुस्तकानंतर दुसरा टप्पा मी या ठिकाणी मांडतो की कुरुंदकर सरांनी मला जे युट्यूबला व्याख्यानं त्यांची ऐकायला मिळाली ते व्याख्यानांचे कोणकोणते संदर्भ आहेत आणि त्या व्याख्यानामध्ये कुरुंदकर सरांनी काय सांगितलं हे फक्त मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करेल. पहिला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावा लागतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची कुरुंदकर सरांची युट्यूबला सलग 3 व्याख्यान आहेत. भाग 1, 2 आणि 3. या तिन्ही व्याख्यानामध्ये श्रद्धास्थानाला तडा देणाऱ्या ज्या भूमिका असतात त्या भूमिका या ठिकाणी कुरुंदकर सरांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
आपल्या सगळ्यांची श्रद्धास्थानं ठरलेली आहेत आणि नव्हे ते आपण ठरवून घेतलेली असतात. कुरूंदकर सरांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल जी 3 व्याख्यानं दिली आणि त्या 3 व्याख्यानामध्ये मांडणी करताना कुरूंदकरांनी महत्वाच्या भूमिका सांगितल्या. ते सांगतात की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये महत्वाचा कालखंड कोणता असेल किंवा महत्वाचा प्रसंग कोणता असेल, तर ते म्हणतात शिवाजी महाराजांच्या लढाया, मग ती शाहिस्ते खानाची असेल, अफजल खानाची असेल, पन्हाळ्यावरची सुटका असेल, बाजीप्रभूची असेल, पुरंदरची मोरारबाजीची असेल, तानाजीची असेल, ह्या लढाया या जरी झालेल्या असल्या तरी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचं प्रकरण किंवा सगळ्यात महत्वाचा कालखंड कुरूंदकर सरांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे जावळीचं प्रकरण शिवाजी महाराजांनी हातात घेतलं आणि जावळी जिंकली. जावळी जिंकल्यानंतर जे काही आदिलशहाच्या वाटा शिवाजी महाराजांनी आर्थिकदृष्ट्या आवडलेल्या होत्या, त्यातून मग पुढचं राजकारण सुरू झालेलं आहे. हे एक वेगळा विषय, वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या समोर कुरूंदकर सरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे जावळी प्रकरणानंतर लगेचच अफजल खान आलेला आहे. मग अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांनी लगेचच पन्हाळा जिंकलेला आहे. म्हणजे अल्पावधीमध्ये पन्हाळा जिंकून सातारा भागातली म्हणजे कोकणातली येणारी पहिली वाट, जावळी खोऱ्यातनं वर येणारी, इकडे विजापूरकडे जाणारी आणि कोल्हापूरकडे येणारी विशाळगडाच्या माध्यमातून त्या सावंतवाडीकडून येणारी दुसरी समुद्रमार्ग वाट, कुरूंदकर सांगतात की ती 2 वाटा आदिलशाहीच्या बंद झाल्या आणि आदिलशाहीचाच खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचा कालखंड आहे ते म्हणजे जावळीवर मिळवलेला त्यांनी विजय. ही एक वेगळी मांडणी आहे. लढाया तर निश्चित झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आहेत. याच्याबद्दल एक महत्वाचं वाक्य कुरूंदकर सर सांगतात आणि ते मला खूप भावलं आणि ते आवडलं. कुरूंदकर सर म्हणतात छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण 50 वर्षाचं आयुष्य आपल्या समोर आज आहे आणि 50 वर्षाचं आयुष्य आपल्या समोर असल्यामुळं आपण त्यांच्या आयुष्याचे कप्पे केलेले आहेत. मग आपण या वर्षी छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला, या वर्षी त्यांनी पहिला सिंहगड घेतला किंवा पुरंदर घेतला किंवा अफजल खान लढाई, हे आपण टप्पे तयार केलेले आहेत. पण कुरूंदकर सरांनी सांगितलेली भूमिका, ते म्हणतात की असं छत्रपती शिवरायांच्या समोर काहीही नव्हतं. ते आपलं कर्तव्य करत गेले आणि तात्कालिक परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं राज्य निर्माण करण्याची भूमिका, स्वराज्य निर्माण करण्याची भूमिका त्यांनी घेतली. असा कोणताही उद्देश त्यांच्या समोर नव्हता. ही एक वेगळी भूमिका मला छत्रपती शिवराय यांच्याबद्दलच्या 3 व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी कुरूंदकर सरांच्या ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. मी तुमच्या समोर या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. दुसरा मुद्दा त्यांच्या व्याख्यानाच्या त्यांनी मांडलेला तो म्हणजे मराठ्यांचा इतिहास. याच्यामध्ये एकच कॅचलाईन या ठिकाणी मला सांगायला वाटते की सगळा जो लढाई छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जी काही मांडणी मराठ्यांच्या इतिहासामध्ये झालेली आहे ती आम्हाला गुलाम म्हणून मान्य करा या एका शब्दाच्या साठीच केलेली आहे. अतिशय सुंदर व्याख्यान आहे जे या ठिकाणी आजच्या व्याख्यानमालेला उपस्थित आहेत त्यांनी जरूर हे व्याख्यान अनुभवायला हवं. मराठ्यांचा इतिहास सांगताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मराठ्यांचा इतिहास अनुभवतो, पाहतो, पण आम्हाला गुलाम म्हणा किंवा आम्ही गुलाम आहोत याच्यासाठी जे काही पत्रव्यवहार त्या काळात झाले, हे पत्रव्यवहार कुरूंदकर सरांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. मराठ्याचा इतिहास हे व्याख्यान त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कुरूंदकर सरांच्या व्याख्यानामध्ये मला भावलेलं सगळ्यात अतिशय महत्वाचं व्याख्यान आहे ते म्हणजे राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण. कृष्णाच्या बद्दलची भूमिका मांडताना म्हणजे कुरूंदकर सर कोणत्याही विचाराच्या अगदी टोकाला जायचे, तळाशी जात होते आणि त्या तळाशी गेल्यानंतर ते उचकटून काढण्याचा प्रयत्न आणि चिकित्सावादी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. श्रीकृष्ण हा सर्वोत्कृष्ट शासक जरी मान्य करत असले तरी श्रीकृष्णाबद्दलच्या राधा आणि कृष्ण ही जी काही भूमिका कुरूंदकर सरांनी मांडलेली आहे ती अतिशय भावलेली भूमिका. म्हणजे राधा आणि कृष्ण ह्या भारतीय संस्कृतीमधले अतिशय महत्वाचे घटक आहेत, श्रद्धास्थान आहेत. कृष्ण श्रद्धेचे स्थानी आहेत. मी मगाशी एक वाक्य वापरलं होतं आणि द्वादशीवार सर, गिरीश कुबेर सर आणि महाराष्ट्रातले सगळे विचारवंत, अगदी लुलेकर सर सुद्धा यांनी एक वाक्य सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुरूंदकर सर यांनी महाराष्ट्राच्या नावे भारताच्या श्रद्धास्थानांना धक्के देण्याचा प्रयत्न केलेले आहेत आणि ते धक्के असे आहेत जे न सावरणारे आहेत. राधा आणि कृष्ण ही संकल्पना सर्वोत्कृष्ट शासक भगवान श्रीकृष्ण किंवा राष्ट्रनिर्माता श्रीकृष्ण मांडताना कुरूंदकर सर त्या ठिकाणी स्पष्ट करतात की ते म्हणतात राधा हे प्रकरण किंवा राधा हे कॅरेक्टर श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये कुठपर्यंत आहे, तर त्याच्याबाबतची त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मजेशीर आहे. ते म्हणतात 10व्या शतकापर्यंत, त्याच्या अगोदर 8व्या शतकापर्यंत, 7व्या शतकापर्यंत राधा कृष्णाच्या आयुष्यामध्ये दिसते आणि त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये मात्र राधा कृष्णाच्या आयुष्यामध्ये किंवा तात्कालिक कागदपत्रांच्या माध्यमातून
किंवा पुराव्याच्या आधारे राधाकृष्णाच्या आयुष्यात कुठंच दिसत नाही. पण एवढं सांगून कुरूंकर सर थांबत नाही. ते म्हणतात जरी राधाकृष्णाच्या आयुष्यामध्ये नसली तरी कृष्ण आणि राधा या दोन्ही कॅरेक्टरने भारताची संस्कृती, भारताची चित्रलिपी, भारताची शिल्पकला, भारताचं नाट्य, भारतीय संस्कृती म्हणजे कृष्णाच्या आयुष्यामध्ये राधा जरी तत्कालीन कागदपत्रामध्ये किंवा ऐतिहासिक सत्यामध्ये जरी आढळून येत नसली तरी मात्र नृत्य, नाट्य, शिल्प, वाङ्मय, लिपी, शैली ह्या सगळ्यामध्ये राधा आणि कृष्णाचं कॅरेक्टर आहे. म्हणजे कुरूंदकर सर या ठिकाणी एक सुंदर वाक्य वापरतात, ऐतिहासिक सत्य वेगळं असतं आणि मिथक वेगळी असतात. श्रीकृष्ण हे भारतीयांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानाला तडा न देता राधेची संकल्पना मांडत असताना राधा कितपर्यंत श्रीकृष्णाच्या आयुष्यात आहे, ती मिथक म्हणून कधी आली आणि ऐतिहासिक सत्य नेमकं काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या शिल्पकार या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगताना या ठिकाणी सांगावं लागेल की महाराष्ट्राला कुरूंदकर सरांनी ऐतिहासिक सत्य आणि ऐतिहासिक खरेपणा कसा शिकवायचा, कशा पद्धतीनं मांडायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून राधा आणि कृष्णाच्या बाबतीमधली भूमिका मला त्या ठिकाणी अतिशय भावलेली दिसते. इसाप नीती आणि आणीबाणीचा कालखंड याच्यावर प्रचंड टोकाची टीका त्यांनी आणीबाणीच्या कालखंडावर केलेली आहे. शिक्षणानं काय साध्य होतं याच्याबद्दलची भूमिका मांडतानाही शिक्षणाच्या पद्धतीच्या संकल्पनेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. कलावंतांचं स्वातंत्र्य आणि भालचंद्र महाराज काहळेकर, मला ही व्याख्यानं एवढी त्या ठिकाणी युट्यूबवर विश्वास कुरूंदकर सरांनी आणि काल एक दोन रौसाद कसबे सरांचं आणि अगदी प्रल्हाद लुलेकर सरांचं ऐकायला मिळाली. त्याच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्या समोर ठेवलेली आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा तो म्हणजे कुरूंदकर सरांची व्याख्यानं झाली. आता कुरूंदकर सरांच्यावर कोणी कोणी व्याख्यानं केलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं पहिलं व्याख्यान मला पाहायला आणि ऐकायला मिळालं ते म्हणजे पु ल देशपांडेंचं. पु ल देशपांडेने एका पुस्तकाच्या त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्याच्या समयाप्रसंगी पुलंनी अतिशय सुंदर आणि त्यांच्या विनोद शैलीमध्ये ते मांडणी केलेली आहे. दुसरं त्या ठिकाणी बाल चोथवे यांनी कुरूंदकरांच्या संदर्भात महाभारत कालीन कुरूंदकरांचे विचार किंवा महाभारतावरील कुरूंदकरांचे विचार या पद्धतीची मांडणी केली आहे. महाभारत संकल्पना कुरूंदकरांना कशी अभिप्रेत होती किंवा कुरूंदकरांना नेमकं महाभारताच्या बद्दल काय अभिप्रेत होतं याबद्दलची मांडणी 4थ्या शतकापर्यंत पाठीमागे जात जात मग महाभारताच्या नेमक्या प्रती कोणत्या, निळकंठी प्रत कोणती किंवा भांडारकर प्रत कोणती, ह्या सगळ्या प्रती बालचोथवेंनी कुरूंदकरांच्या संकल्पनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर व्याख्यान तेही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो किंवा सहभागी झालेल्या सर्व वंदनीय मार्गदर्शकांना एकच विनंती आहे, आपण जर कुरूंदकर ऐकले नसतील, पाहिले नसतील, वाचले नसतील, पाहणं शक्यच नाही, पण कुरूंदकर वाचत असताना, अनुभवत असताना बाल चोथवे, पु ल देशपांडे, त्याचबरोबर सुरेश द्वादशीवार यांची व्याख्यानं त्या ठिकाणी आपण अनुभवणं गरजेचं असतं. त्यानंतर गिरीश कुबेर यांचे 2 भाग त्या ठिकाणी कुरूंदकरांच्यावर व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतात. बाल चिरडे यांनीही कुरूंदकरांच्यावर आपली मांडणी केलेली आहे. हेरंब कुलकर्णी, प्रसन्न जोशी, अशोक भोसीकर, डॉक्टर शशिकांत सावंत, रौसद कसबे आणि मी सातत्यानं मागापासून नाव घेतो ते प्रल्हाद लुलेकर सर यांनी कुरूंदकर सरांच्यावर खूप चांगली मांडणी केली आहे. प्रल्हाद लुलेकर सरांनी किस्सा अतिशय सुंदर त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलाय. तो म्हणजे कुरूंदकर सरांना पान खूप आवडायचं आणि त्यांच्या चर्चा विद्यार्थी दशेमध्ये असताना म्हणजे ज्या पद्धतीनं लुलेकर सरांनी त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना कशा पद्धतीनं कुरूंदकर सरांनी घडवलं. मग विवा शिरवाडकरांचाही किस्सा लुलेकर सरांनी त्या ठिकाणी त्यांच्या व्याख्यानामध्ये अगदी चांगल्या खूप सुंदर भाषेमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे पु ल देशपांडेंपासून प्रल्हाद लुलेकर सरांच्या पर्यंतची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला कुरूंदकरांच्या संकल्पनेमध्ये मांडावी लागते. कुरूंदकरांच्या संकल्पनेमध्ये पुढची मांडणी करताना कुरूंदकरांच्या बद्दल जी काही मांडणी वेगवेगळ्या विचारवंतांनी केली आहे त्या मांडणीच्या काही भूमिकांचा परामर्श मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. एक किस्सा सुरेश द्वादशीवार यांनी सांगितलेला होता. रणजित देसाई यांची श्रीमान योगी कादंबरी म्हणजे कुरूंदकरांची जी व्याख्यान आहे त्या व्याख्यानाच्या 3 व्याख्यानामध्ये त्याच्या अध्यक्षस्थानी खरं तर रणजित देसाईच होते आणि त्या व्याख्यानमालेची सुरुवातच अशी आहे की रणजित देसाई माझ्या नंतर तुम्हाला किमान 1 तास बोलावं लागेल आणि मी 2 दिवस बोलणार आहे. म्हणजे शिवाजी महाराज मांडायचे असतील ज्या माणसानं श्रीमान योगी कादंबरीच्या माध्यमातून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानमालेत कुरूंदकर सरांनी व्याख्यान दिलेलं आहे. आणि रणजित देसाईने एके दिवशी
त्यांनी लिहिलेलं एक प्रकरण होतं की सुरतीच्या लुटीनंतर एक प्रकरण त्यांनी असंच अलंकारिक आणि ललित स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला की सुरतेच्या लुटीमध्ये रणजित देसाईंनी ते प्रकरण लिहिलं, कागद लिहिला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं सुरतीच्या लुटीनंतर एक कमरपट्टा महाराजांच्या नजरेस पडला आणि तो त्यांनी बाजूला ठेवायला सांगितला कारकुनाला आणि मग तो पट्टा कमरपट्टा घेऊन घरी गेल्याने महाराणी सोयरा राणी यांना तो दिला आणि त्यांना घालायला सांगितला. बघा कुरुंदकर सरांची मांडणी आणि त्यांची भूमिका आई द्वादशीवार सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. ते म्हणतात की कुरुंदकरांना तो कागद त्यांनी सोपवला आणि कुरुंदकर सरांनी सांगितलं हे प्रकरण ऐतिहासिक खरं नाही, हे मिथक आहे आणि हे आता या प्रकरणामध्ये टाकू नका. रणजित देसाई त्यावेळेस म्हणाले कसं शक्य आहे? ते म्हणाले त्यावेळेस तुम्ही जी सुरतेची लूटची संकल्पना आणि त्याचे जे दिनांक सांगितलेले आहे त्यावेळेस महाराणी सोयराबाई गरोदर होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा सुरतेच्या लुटीतील एखादी लूट आपल्या घरी नेऊन आपल्या धर्मपत्नीला अशा प्रकारचा कंबरपट्टा घालून दाखव असं म्हणणार नाही. मग रणजित देसाई म्हणाले मी आता या प्रकरणाचं काय करू, या लिहिलेलंच काय करू? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे पुढे कुठेतरी वापरायला ठेव, आता मात्र हा कंबरपट्टा तुला या ठिकाणी वापरता येणार नाही. म्हणजे ऐतिहासिक तत्व, ऐतिहासिक सत्य आणि ऐतिहासिक मिथक, काल्पनिक मिथक कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढे चालत आलेली आहेत त्याच्या तळाशी जाऊन, त्याच्या टोकाशी जाऊन एक वेगळी मांडणी कुरुंदकर सरांनी प्रामुख्याने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. विचार आणि शिस्त, विज्ञान आणि अध्ययन याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि ते कुरुंदकरांनी शिकवण्याचाही प्रयत्न केला. मी मगाशी जे अनलॉक, मेंदू अनलॉक हा शब्द वापरला ना, तो एवढ्यासाठी वापरलेला होता की ज्या वेळेस आपण कुरुंदकर वाचत जातो, ऐकत जातो किंवा अनुभवत जातो त्यांची व्याख्यानं, त्यांची पुस्तकं, त्यांचे व्हिडिओ, त्यावेळेस आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे एक वेगळ्या लहरी तयार होतात ज्या लहरी आपल्याला अस्वस्थ करत 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 कुठंतरी एका शांततेच्या एका टोकावर आणून ठेवतात आणि मग आपण स्वतःचा विचार त्या ठिकाणी करायला सुरुवात करतो. आणि ही कुरुंदकर सरांची एक खासियत होती, ती महाराष्ट्राच्या शिल्पकाराच्या अनुषंगाने प्रामुख्याने होती. सेक्युलरिझम हा धर्मनिरपेक्षतेला सगळ्यात महत्वाचा शब्द त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केलेला होता. सेक्युलरिझम हा शब्द का वापरला याच्याबद्दलचं सुद्धा प्रामुख्यानं स्पष्टीकरण त्यांनी केलं. धर्मनिरपेक्षता आणि सेक्युलरिझम याच्यामध्ये एक वाक्य ते सांगतात की भूतकाळाचा आशीर्वाद हा सेक्युलरिझम मध्ये महत्वाचा असतो, भूतकाळाचं ओझं पुढे घेऊन यायचं नसतं. ह्या संकल्पनेमध्ये धर्मनिरपेक्ष असणं आणि सेक्युलरिझम असणं ह्या दोन भूमिका थोड्याशा कुरुंदकरांनी प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. ते म्हणतात सेक्युलरिझम का, तर जगातल्या आजपर्यंतच्या झालेल्या लढाया 14,000 जगात लढाया झालेल्या, त्या 14,000पैकी 12,000 लढाया ह्या केवळ धर्माच्या झालेल्या आहेत. एक 2-3 संकल्पना त्या ठिकाणी द्वादशीवार सरांनी सांगितल्या होत्या. ते म्हणतात की पाठीमागच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये जवळपास 50 महिला चेटकीन समजून मारल्या गेल्या, म्हणजे ठार मारल्या गेल्या. धर्माच्या लढाई काही जगात नवीन नाहीत, भारतात तर नवीन नाहीतच नाही. पण भारतात धर्मानं काय केलं, भारतात धर्मानं मारलं नाही, ठार केलं नाही, पण त्याच्यावर अशा प्रकारची निर्बंध लादले की ती माणूस, ती व्यवस्था पुढे कधी येऊ शकली नाही. म्हणजे प्रचंड प्रकारची निर्बंध आणि बंधनं त्या व्यवस्थेला घातल्याने गावकुसाच्या बाहेरचं जगणं त्या व्यवस्थेला मान्य करावं लागलं. म्हणून धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम ही भूमिका कुरुंदकर सरांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. द्वादशीवार सरांनी एक किस्सा सांगितलाय की बाबा आमटे यांनी एके ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं की कुरुंदकर सरांना ते खूप मानत होते की कुरुंदकर सारखा माणूस जर परदेशामध्ये जन्माला आला असता तर त्याला त्या देशातल्या लोकांनी विमान घेऊन दिलं असतं आणि तू नुसतं जगभरामध्ये प्रवास कर, तुझी व्याख्यानं देत फिर, तुझ्या घरच्या जबाबदाऱ्या आम्ही मात्र सांभाळण्याचा प्रयत्न करतो. एवढी मोठी विद्वत्ता, एवढी मोठी प्रतिभाशक्ती, एवढी मोठी प्रतिभावंत ही भूमिका कुरुंदकरांची होती. त्या प्रतिभा आणि प्रतिभावंत शब्दावरूनच एक भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. हा एक किस्सा या ठिकाणी आहे. किस्स्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या लेखांच्या माध्यमातून ही मांडणी मी करण्याचा, माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत द्वादशीवार सर आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची एके दिवशी मुलाखत झाली आणि एके दिवशी भेट झाली. त्यावेळेस तर्कतीर्थांना द्वादशीवाराने एक प्रश्न केलेला होता की कुरुंदकरांच्या बद्दल तुमचं म्हणणं काय आहे, की तुम्ही काय म्हणता त्याबद्दल. तसे कुरुंदकर विचारवंत आहेत, विद्वान आहेत, बाकीचे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तर्कतीर्थांचं म्हणणं काय आहे. त्यावेळेस तर्कतीर्थांनी त्यांना दिलेलं उत्तर होतं, तर्कतीर्थ म्हणाले
की माझ्यापेक्षा तुमचं म्हणणं काय हे महत्वाचं आहे ते मला सांगा. आणि तर्कतीर्थाने त्यावेळी स्पष्ट केलं की मी एक संपादक आहे, मी विश्लेषण करतो, किंवा आपण संपादक आहोत, आपण विश्लेषण करतो. कुरूंदकर थेट निर्णयावर येतात. ते प्रज्ञावंत आहात, पुढील 30 वर्ष हा माणूस देशाचं वैचारिक नेतृत्व करेल, विलक्षण प्रतिभा असलेला हा माणूस आहे. आणि म्हणूनच तारांगण नावाच्या पुस्तकामध्ये सुरेश द्वादशीवारांनी कुरूंदकरांच्यावर जो लेख लिहिला त्याच्यामध्ये प्रातिभ हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला होता. प्रतिभेला प्रश्न विचारायचा नसतो, प्रतिभा ही काळातीत असते. काळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्या प्रतिभेमध्ये होतो. आणि तीच भूमिका एके दिवशी सदानंद मोरे यांनी स्पष्ट केलेली होती की ज्यावेळेस कुरूंदकर सरांची व्याख्यानं अशी स्टेजवर मोठ्या प्रमाणात चालायची आणि ती व्याख्यानं चालत असताना त्यांच्यासमोर बडे बडे विचारवंत अशी ग्रंथांचे पानच्या पानं उलटत राहायचे आणि त्यांनी सांगितलेले वाक्य म्हणायचे, हे कुठं लिहिलेलं आहे, हे धर्मग्रंथ काढून बसलेले असायचे, हे कुठं लिहिलेलं आहे ते म्हणायचे, विश्लेषक संपादक असायचे. त्यावेळेस प्रज्ञेला पुरावा मागता येत नाही, कारण ती प्रज्ञा समाजाला भावलेली असते आणि ते खरंही असतं, हे प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागतं. जो माणूस माहिती देतो तो बातमीदार असतो, जो ज्ञानात भर घालतो तो ज्ञानवंत असतो, जो 4 पुस्तकं वाचून 5वे लिहितो त्यास विद्वान म्हणतात, यापैकी काही न करता सत्य आपल्याला देतो त्यास प्रज्ञावंत म्हणतात. अतिशय सुंदर व्याख्या द्वादशीवार सरांनी या ठिकाणी केलेली आहे. ते म्हणतात, जो माणूस आपल्याला माहिती देतो तो बातमीदार असतो, जो आपल्या ज्ञानात भर घालतो तो ज्ञानवंत असतो, जो 4 पुस्तकं वाचून 5वं लिहितो त्यास आजच्या भाषेमध्ये, असाच शब्द आहे, आजच्या भाषेमध्ये विद्वान म्हणतात. यापैकी काही न करता जो माणूस नवीन आपल्याला ज्ञान देतो त्यास प्रज्ञावंत म्हणतात. आणि कुरूंदकरांची गणना ही प्रज्ञावंतामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं महाराष्ट्राला आणि सगळ्यांनीच करण्याचा प्रयत्न केलेला होता. द्वादशीवारांच्या व्याख्यानामध्ये एक किस्सा आणखीन एक आपल्याला या ठिकाणी शेअर करणं गरजेचं आहे. व्याख्यानमालेच्या निमित्तानं ज्यावेळेस कुरूंदकर द्वादशीवार सरांच्याकडे गेलेले होते त्यावेळेस सहज रात्रीच्या 1-2च्या आसपासचा वेळ असेल, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की चर्चा करताना एक विचार त्यांनी मांडला आणि कुरूंदकर बोलून गेले. हा खूप आधीचा कालखंड आहे आणि कुरूंदकर सर बोलून गेले की महाराष्ट्रातील हिंदूंचं सगळ्यात मोठं संघटन असलेला एक पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस. त्यावेळेस ते शॉकिंग होतं आणि आजही ते शॉकिंगच आहे. म्हणजे वाक्यच त्यांनी असं वापरलेलं आहे की महाराष्ट्रातील, या देशातील सर्वात मोठी हिंदूंची संघटना काँग्रेस आहे. या वाक्याला पुढे कुरूंदकर म्हणतात, काँग्रेसला जर हिंदूंचं संघटन तुम्ही मानणार नसाल तर बहुजन हिंदू नाहीत असं मला निष्कर्ष काढावा लागेल. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या मध्ये असणाऱ्या इतर समाजातल्या लोकांना हिंदू मानणार आहेत का नाहीत, हा महत्वाचा मुद्दा होता. का त्यावेळेच्या 4% असणाऱ्या लोकांना तुम्ही हिंदूंचं संघटन मानणार आहे. 1967 पर्यंत ज्या पक्षाला 4% सुद्धा मतं मिळत नव्हती त्यांना हिंदूंचं संघटन मानणार आहात का बहुसंख्येने हिंदू असलेल्या लोकांना हिंदूंचं संघटन मानणार आहेत. हा विचार आजही आपल्याला पडत नाही आणि त्या काळी कुणाला पडलेला नव्हता, मात्र तो कुरूंदकरांना पडला. म्हणून कुरूंदकर महाराष्ट्राचं स्वप्न होते आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने प्रतिभावंत असलेले आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करावे लागतात. कुरूंदकरांनी मार्क्सवाद पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला सांगावं लागेल. कुरूंदकरांनी मार्क्सवाद, ते स्वतःला मार्क्सवादी समजत होते पण ते साम्यवादी स्वतःला समजत नव्हते. 2 भूमिका आहेत. कुरूंदकर सर स्वतःला मार्क्सवादी समजत होते पण ते साम्यवादी समजत नव्हते. मार्क्सच्या बद्दलची भूमिका मांडताना कुरूंदकरांनी, मला या ठिकाणी आणखीन 2-3 नावं सांगणं गरजेचं वाटतं की या देशामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी मार्क्सवादाची चिकित्सा केली त्याच कालखंडामध्ये साधारणपणे 49च्या दरम्यान, की मार्क्सवाद कसा अपयशी ठरला किंवा मार्क्सवाद कसा चुकीचा ठरला, त्याची सिद्धांताची मांडणी कशी चुकली, हे सगळं जरी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या लिखाणामध्ये आलेलं असलं त्यातून त्यांनी नवमानवतावाद मांडला. आमच्या राज्यशास्त्राच्या संकल्पनेमध्ये हे सातत्यानं मांडलं जातं आणि राज्यशास्त्राची बरीचशी मंडळी नकळतपणे मार्क्सवादाकडे झुकणारी आहे. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की मार्क्सचं मला आकर्षण आहे, मार्क्स मला आवडतो, मी मार्क्सवादी आहे, पण मार्क्सची सगळीच भूमिका मला मान्य नाही.
कुरूंदकरांनी एक वाक्य या ठिकाणी वापरलेलं आहे. मार्क्स हे कामगारांचं, भांडवलदारांचं, शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं संघटन करून कामगार, भांडवलदारांच्या आणि कारखानदाराच्या विरोधातला संघर्ष मांडतो. या संघर्षामध्ये जो अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कार्ल मार्क्स मांडला तो आर्थिकतेवर आधारलेला होता. वाक्य नीट लक्षात घेऊया. आर्थिक निकषावर मांडलेला दास कॅपिटल किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे जे दोन ग्रंथ आहेत ज्याच्यावर आधारित साम्यवादी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये असणारा अर्थकारण याबद्दल बोलताना कुरूंदकर सर म्हणतात की मार्क्सला अर्थशास्त्रच कळलं नाही. शिवार सरांनी याचं खूप चांगलं निरूपण केलंय. ते म्हणतात कार्ल मार्क्सला अर्थशास्त्रच कळलं नाही. जगाच्या पाठीवर नव्हे, भारताच्या तर आहेच आहे, जगाच्या पाठीवर मार्क्सची एवढी कठोर चिकित्सा तोपर्यंत तरी कोणी केलेली नव्हती. मार्क्सची कठोर चिकित्सा केली म्हणजे ज्या माणसानं अर्थशास्त्र सगळं अर्थकारण मांडण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाला अर्थशास्त्र कळलं नाही, हे कुरूंदकर सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आता याचं उत्तर द्यावं लागेल. कुरूंदकर सर फक्त भूमिका मांडत नव्हते तर ते उत्तर देत होते, त्या उत्तराच्या मुळापर्यंत पोहोचत होते. आणि मग त्यांनी उत्तर असं दिलेलं होतं, मार्क्सला अर्थशास्त्र कळलं नाही म्हणजे नेमकं काय, तर त्यांनी स्पष्ट केलेलं होतं अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये काय असतं, एखादी वस्तू 2 रुपयाची असतील, आता 2 रुपयाला तयार केली जाते आणि ती बाजारात 4 रुपयाला विकली जाते. मग 2 रुपये जे भांडवलदार जास्तीचे कमवतात त्याला अतिरिक्त मूल्य म्हटलं जातं. पण कुरूंदकर सर म्हणतात की अतिरिक्त मूल्य अशा पद्धतीने काढता येत नाही आणि यातून जे भांडवलदार वर्ग शोषण करतो असं मार्क्स म्हणतो ते न पटणार आहे. भांडवलदार वर्ग हे कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं पूर्ण शोषण करतो आणि आपली राजसत्ता त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतो, सगळं शोषण करतो. याला मात्र कुरूंदकर सर छेद देतात. ते म्हणतात कोणताही कारखानदार, कोणताही भांडवलदार हा समाजाची क्रय शक्ती बिलकुल संपवून टाकत नाही, समाजाची खरेदी शक्ती संपवून टाकत नाही. जेवढी आवश्यकता आहे तेवढीच क्रय शक्ती ते शोषून घेतात. कारण भांडवलदाराने निर्माण केलेलं उत्पादन जर बाजारात खपवायचं असेल, बाजारात विक्री व्हायचं असेल, ते खपायचं असेल तर समाजातल्या लोकांच्या हातामध्ये पैसा असणं गरजेचं असतं. त्यामुळं भांडवलदार त्याला पाहिजे तेवढं शोषण करतो. हेच मुळात मार्क्सला समजलं नाही. त्यामुळे मार्क्सला अर्थशास्त्र कळलं नाही. मार्क्सवादाची टोकाची चिकित्सा त्यांनी कुरूंदकर सरांनी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे धर्मश्रद्धांना मुळात हलवण्याचा, गदागदा हलवण्याचा प्रयत्न कुरूंदकर सरांच्या सगळ्याच एकंदरीत मांडणीमध्ये आपल्याला दिसतो. पंडित नेहरू एके ठिकाणी म्हणतात, म्हणजे धर्मश्रद्धांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस नेहरूंनी एके ठिकाणी म्हणून ठेवलं की 5000 वर्ष मनातल्या मनामध्ये धर्मश्रद्धा बळकट करणारा देश सेक्युलर करणं हे माझ्या समोर सगळ्यात महत्वाचं आव्हान होतं, खूप मोठं आव्हान होतं. म्हणजे मनातल्या मनात नव्हे तर आता मोठ्या प्रमाणामध्ये धर्मश्रद्धा त्या ठिकाणी अंगीकारल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये कुरूंदकरांची गरज आपल्याला सातत्यानं भासायला सुरुवात होते. आणि म्हणून पंडित नेहरूंनी म्हटलेलं वाक्य होतं आणि त्याला श्रद्धास्थानांना, ज्या श्रद्धास्थानात कुरूंदकरांनी प्रत्येकाच्या श्रद्धास्थानाला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. आणि जी ताकद त्यांच्यामध्ये होती, केवळ ताकद नव्हती तर जे मांडलंय त्याच्यावरनं होणारे आरोप, त्याच्यावरनं होणारी टीका, त्याच्यावरनं होणारी टिप्पणी आणि त्याच्यावरनं होणारे दोषारोप सहन करण्याची ताकद सुद्धा फक्त आणि फक्त कुरूंदकरांमध्येच होती. मांडण्याची ताकद केवळ असून उपयोग नाही तर ते सहन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आणि म्हणून कुरूंदकर आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतात. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये महात्मा गांधींना एक प्रश्न विचारला गेलेला होता, तो कुरूंदकरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला. गांधीने एक प्रश्न विचारला की बापू तुम्ही नेमके कोण आहात, धार्मिक आहात का धर्म न मानणारे आहात? तर गांधींनी त्यावेळेस दिलेलं उत्तर होतं, गांधी म्हणाले मी ईश्वराची उपासना करणारा म्हणून धार्मिक माणूस आहे, मी ईश्वराची उपासना करणारा धार्मिक माणूस आहे, पण समाजसेवा केल्याशिवाय ईश्वराची उपासना होत नाही आणि चांगली समाजसेवा करण्यासाठी राजकारणात उतरण्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून मी राजकारणात आहे. गांधी शेवट म्हणतात जगातले सगळे धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत आणि कुरूंदकरांनी तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. मला या ठिकाणी एक वाक्य सांगणं गरजेचं वाटतं. अनेक विचारवंतांनी म्हणलेले त्यांच्या लेखमालेमध्ये, त्यांच्या पुस्तकांमध्ये कुरूंदकर सरांनी धर्माची चिकित्सा जरूर केली पण धर्माची टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न त्यांनी बिलकुल केलेला नाही. चिकित्सा केली, धर्माच्या टोकाला गेले आणि खरा धर्म शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आज काय होतं माहिती आहे का, धर्म माहीत नसणारी माणसं धर्म करत बसतात. धर्म वाचलेला नसतो,
परवा प्राचार्य महेंद्र कदम सरांचं एक व्याख्यान झालं, त्याच्यामध्ये त्यांनी सिंधू संस्कृतीच्या संदर्भामध्ये भाषा आणि संकल्पना मांडली. म्हणजे मुळात सिंधू संस्कृतीमध्ये असणारा भाषावाद कसा आतापर्यंत उतरत आला हे मांडत असताना प्रभावी मांडणी केली. मला थोडंसं त्याच अंगानं मांडायचंय की वेद वाचलेले नसतात, उपनिषद वाचलेली नसतात, पुराण वाचलेली नसतात, किंवा मध्वाचार्य, रामानुजाचार्य, कोणी शंकराचार्य, कोणी वाचलेले नसतात. पण आपण धर्म 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 खेळत बसतो. आणि मग धर्म खेळत बसलो की पद्माकर गोवेकर मुंगी ओढाली आकाशे नावाच्या एका त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या वर केलेल्या निरूपणामध्ये म्हणतात की धर्माची शस्त्र झाली की ती विशुद्ध माणसांचे गळे चिरतात. मला या ठिकाणी हीच भूमिका मांडायची की कुरुंदकर सरांचा धर्म हा टिंगलटवाळीचा विषय नव्हता. कुरुंदकर सरांनी मांडलेला धर्म हा धर्माची खऱ्या अर्थानं चिकित्सा करणारा आणि खरा धर्म सांगण्याचा प्रयत्न करणारा होता. 18व्या शतकापर्यंत ही भूमिका प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला. धर्मश्रद्धांना हात घालत कुरुंदकरांनी आपली मांडणी, आपली वैचारिक भूमिका सातत्यानं महाराष्ट्र समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये कुरुंदकरांनी एक आपली परखड भूमिका ठेवलेली आहे. मग भगवद्गीतेचा खरा अर्थ नेमका कोणता याच्याबद्दलची सुद्धा भूमिका कुरुंदकरांनी स्पष्ट केलेली आहे. आता भगवद्गीतेचे अर्थ वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी त्यांना जसे पाहिजे तसे मांडण्याचा प्रयत्न केला. कुरुंदकर सर म्हणतात की भगवद्गीता हा ग्रंथ भारताला प्रत्येक शतकामध्ये मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. मग कुणी कुणाला मार्गदर्शन केलं ते म्हणतात 8व्या शतकात शंकराचार्यांना भगवद्गीतेनं मार्गदर्शन केलं. 13व्या शतकात माऊलींना, संत ज्ञानेश्वरांना मार्गदर्शन केलं. 20व्या शतकात टिळकांना मार्गदर्शन केलं. पुढच्या काळात गांधींना मार्गदर्शन केलं. याशिवाय रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांनी विविध प्रकारचे भगवद्गीतेचे अर्थ लावले. म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ वेगवेगळ्या शतकामध्ये वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. कुरुंदकर म्हणतात की यांनी जरी वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावलेले असले तरी खरी भगवद्गीता सांगण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही. यांनी प्रत्येकानं आपल्याला पाहिजे तो अर्थ आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. भगवद्गीता कुणीच सांगितली नाही. याच्या पुढे जाऊन कुरुंदकर म्हणतात की हे जरी खरं असलं तरी या सगळ्यांचे अर्थ खरे आहेत, तरी सुद्धा भगवद्गीता शिल्लक राहते. आता या सगळ्यांच्या अर्थ खरे आहेत हे कसं, तर याबद्दलची भूमिका मांडताना त्यांनी सांगितलंय की शंकराचार्यांच्या काळामध्ये असणारी एक भूमिका होती की त्यावेळेस अनाचार अनागोंदी माजलेली होती. त्यावेळेस संन्यस्त मार्ग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारे त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. ज्ञानेश्वरांच्या कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण वाढलेलं होतं. त्यामुळे भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून आपला धर्म कसा जागृत आणि जिवंत ठेवता येईल, त्यामुळे त्यांनी भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून भगवद्गीताचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. टिळकांना स्वातंत्र्यच मिळवायचं होतं म्हणून टिळकांनी कर्माचा सिद्धांत घेतला. गांधींनी अहिंसेचं तत्वज्ञान ठिकाणी घेतलं. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या विचाराच्या आधारे भगवद्गीता मांडण्याचा प्रयत्न केला. याच्या नंतर ही भगवद्गीतेचा अर्थ शिल्लक राहतो. कुरुंदकर सर म्हणतात की या सगळ्यांचे अर्थ लावल्यानंतर मला स्वतःला किंवा आपल्या सर्वांना भगवद्गीतेचा स्वतःचा अर्थ लावण्याचा अधिकार शिल्लक राहतो आणि आपण जो अर्थ लावतो तो अर्थ आणि या सगळ्यांनी लावलेला अर्थ हा जर जुळत असेल तर तो खऱ्या अर्थानं भगवद्गीतेचा खरा अर्थ आपल्याला मान्य असला पाहिजे. वैचारिक क्षेत्रामध्ये एवढी प्रभावी मांडणी महाराष्ट्रामध्ये तात्कालिक व्यवस्थेमध्ये कुणी केलेली आढळत नाही. म्हणून कुरुंदकर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रतिभावंत असलेले आपल्याला सांगावं लागतात. मनुस्मृतीच्या दहनाचं समर्थनही कुरुंदकरांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. ते समर्थन करत असताना त्यांनी संविधानावर माझी श्रद्धा आहे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. संविधानाच्या संदर्भामध्ये कुरुंदकर म्हणतात की आजच्या काळातले प्रश्न सोडवण्यासाठी संविधान हाच महत्वाचा आधार आहे. नामांतरांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कुरुंदकर सरांच्यावर टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात झाली. त्यावेळेस घेतलेल्या भूमिका, त्यावेळेस मांडलेल्या भूमिका किंवा त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या संकल्पनेमध्ये आपल्याला असं दिसतं की नामांतरांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका थोडीशी वेगळी होती. त्यांच्यावर टीकाही झाली पण ती त्यांनी सहनही केली. पण ते डगमगले नाही, ते कधीही डगमगले नाही. पुढे जाऊन ते म्हणतात की संविधानावर माझी श्रद्धा आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडत असताना ते सांगतात मराठ्यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करून खुश होण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं खरं चरित्र जाणून घेण्याची गरज आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत असताना आपण सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे की नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की भारतीय राज्यघटना ही 1935च्या कायद्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही पुढे तयार करण्याचा प्रयत्न केलाय, हे आम्ही कधी जाणून घेणार आहोत का नाही, ही कुरूंकरांची मांडणी होती. म्हणजे कुरूंकर सर प्रत्येक श्रद्धास्थानाला धक्के देण्याचा प्रयत्न करत होते आणि ती भूमिका कुरूंकरांची आपल्याला स्पष्ट करावी लागते. कुरूंकरांच्या संकल्पनेमध्ये पुढे मांडताना आपल्याला मांडावं लागेल की कुरूंकर सर यांनी समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. एक 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत, 2-3 प्रश्न महत्वाचे आहेत, जे अनेक विचारवंतांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला युट्यूबला पण सापडतील, त्यांच्या लेखमालेमध्ये पुस्तकामध्ये सुद्धा सापडतील. 2 प्रश्न महत्वाचे आहेत. आपण सहज आजकाल म्हणतो की ज्यावेळेस भारताची फाळणी झाली आणि फाळणीला जबाबदार कोण, याच्याबद्दल कुरूंकरांच्या जिल्ह्यातले आणि शेषराव मोरे त्याच भागातले शेषराव मोरे सरांचं अतिशय सुंदर मांडणी आहे गांधींनी फाळणी या संदर्भामध्ये, किंवा त्यांचे पुस्तकही त्याच्यावर अतिशय सुंदर आहेत शेषराव मोरे सरांची. म्हणजे फाळणीला जबाबदार कोण आणि फाळणीनंतर काश्मीर सामिलीकरणाच्या बाबतीमध्ये जे काही सैन्य काश्मीरमध्ये पाठवलं गेलं, त्या सैन्याच्या बाबतीमध्ये समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न कुरूंकरांनी केला होता. ज्या ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस कुरूंकर सर आरसा घेऊन उभारलेले आहेत. काश्मीर प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी आरसा ते कोणाचं समर्थन करत नाही, ते कोणाला पाठीमागं घालण्याचा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाही. जरी ते समाजवादी विचारांचे असले, पंडित नेहरू त्यांचे आवडते असले, तरी सुद्धा पंडित नेहरूंची चिकित्सा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. म्हणजे चिकित्सा करत असताना एक विचार त्यांनी सांगितला की जो माणूस जे करतो त्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे. उदाहरणार्थ कुरूंकर सर म्हणतात की संसदेतलं संसदपटू म्हणून जर मला कोणाची नावं घ्यायची असतील तर मी ते नाव श्यामाप्रसाद मुखर्जींचं घेईल, इव्हन मी ते बॅरिस्टर जिनांचं सुद्धा नाव घेईल, पण पंडित नेहरूंचं मी नाव त्या ठिकाणी घेणार नाही. का संसदपटू ही संकल्पना वेगळी आहे, ते वाक्चातुर्य, ती बुद्धिमत्ता, तो कायद्याचा अभ्यास, इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी घेईल. ते वाक्चातुर्य आणि ती संसदीय भाषा या लोकांकडे होती, पंडित नेहरूंकडे होती असं मला म्हणता येणार नाही. पंडित नेहरू देशाचे शिल्पकार आहेत, देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, देशाला नवदिशा देण्याचा प्रयत्न केला, हे सगळं खरं आहे, पण त्यांना संसदपटू मला म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकणार नाही. याच संकल्पनेतून पंडित नेहरूंच्या काश्मीर प्रश्नाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस टीका होते त्यावेळेस कुरूंकर सर आरसा दाखवतात समाजाला आणि त्यांच्या मांडणीमध्ये ते स्पष्ट करतात की आपण आज म्हणतो की फक्त 2 दिवस जरी भारताचं सैन्य पाकिस्तानामध्ये राहिलं असतं तर पाकिस्तान सगळा जिंकला असता. म्हणजे आपल्याला बघा, हा मजेशीर गोष्ट आहे, आपल्याला पाकिस्तान पाहिजे असतो पण फक्त भूभाग, मग त्या लोकांचं काय करायचं या प्रश्नाचा विचार आपण कधीच करत नाही. फक्त भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तान आपल्याला हवा असतो, किंवा ती मांडणी सातत्यानं गेल्या 70-75 वर्षामध्ये झालेली आहे, त्याच्यामध्ये जास्त जाण्याचं कारण आहे. आपला विषय कुरूंकरांचा 2 दिवस फक्त जरी भारताच्या सैन्याला मिळाले असते तरी पाकिस्तान आपण जिंकला असता, अशी मांडणी सातत्यानं होते, झालेली आहे. याच्याबद्दल कुरूंकर म्हणतात की भारताचं सैन्य आणि तात्कालिक भौगोलिक परिस्थिती ह्या सगळ्यांचा ताऊनसुलाखून अभ्यास करून त्यांनी मान्य केलेली आहे. ते म्हणतात फाळणीच्या वेळी ज्यावेळेस सगळ्या देशाची फाळणी झाली, भारताच्या तुकड्यांची फाळणी झाली, भारत सगळा वाटला गेला. आमच्या राज्यशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे की टाचणीची सुद्धा वाटणी झाली. फ्रीडम ऍट मिडनाईट नावाचं डॅमिनिक लॅपेनी रिकॉइन्स यांचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते फाळणीचे 10 अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. ते आपल्याला जरूर वाचायला मिळाले तर वाचायला हरकत नाही, मराठीमध्ये सुद्धा त्याचं पुस्तकाचं रूपांतर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे ट्रान्झॅक्शन झालं इकडून तिकडं लोकांचं, त्यांच्यासारखे हाल कोणाचे झाले नाही. आपल्याला वाटतं सहज सोपं होतं, ते फाळणी झाली, अमुक झालं तमुक झालं, पण त्या फाळणीच्या संकल्पनेमध्ये सैन्य जे आपल्या वाटेला आलं होतं त्यावेळेस असणारं 5 लाख सैन्यापैकी 2,20,000 सैन्य पाकिस्तानच्या वाट्याला गेलं, ते तिकडं गेलं आणि 2,80,000 सैन्य भारतात राहिलं. त्या 2,80,000 काही सैन्य आपल्याला पूर्वेकडे गुंतवावं लागलं, पूर्वेच्या भागामध्ये काही चीन बॉर्डरवर ठेवावं लागलं, काही भारतातल्या हैदराबाद, गोवा किंवा इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी तैनात करावं लागलं होतं आणि काही सैन्य काश्मीरमध्ये त्या ठिकाणी लढत होतं. आता 14 महिने लढाई केल्यानंतर सुद्धा आपण जे काय आता पीओके म्हणतो ना, पाक ऑक्युपाईड काश्मीर, तेवढंच आपल्याला जिंकता आलं, त्याच्या पुढे आपल्याला जाता आलेलं नाही. हा आरसा कुरूंकरांनी समोर ठेवला होता. 14 महिन्यानंतर सुद्धा आपल्याला ते जिंकला आलेलं नाही, त्यामुळं सैन्यानं माघार घेतली, तिथंच LOC
किंवा ती रेषा निर्माण झालेली दिसते. पण आपण आज म्हणतो फक्त 2 दिवस. 2 दिवसामध्ये काही शक्य नव्हतं. हा आरसा कुरूंकर सरांनी त्या ठिकाणी दाखवलेला होता. दुसरा आणखीन एक मुद्दा तो तिबेटच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, की तिबेटच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेसचे नेते आचार्य कृपलानी यांनी मणिपूरवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. ते म्हणायचे की तिबेटचा आता सुद्धा प्रश्न आहे. अगदी मागच्या आठवड्यात चीनचा जिनपिंग हा तिबेटला जाऊन आला, किंवा तिबेटच्या सगळ्या संरक्षक आर्थिकदृष्ट्या तिबेट चीनच्या ताब्यामध्ये आणखीन कसा येत जाईल याच्याबद्दलची मांडणी चीन मोठ्या प्रमाणात सातत्यानं करत आलेली आहे. हा 50च्या दशकातला प्रश्न होता. कुरूंकर सरांनी त्याच्याबद्दलची सुद्धा मांडणी केली आहे. ते म्हणतात की तिबेट आपण मान्यता दिली किंवा तिबेटला आपण थोपवू शकलो नाही चायनाचं आक्रमण त्या ठिकाणचं, चीनला त्या ठिकाणी आपण संरक्षित करू शकलो नाही तिबेटला. आचार्य कृपलानी यांनी सांगितलं, संसदेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न विचारले. काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी असं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि संपूर्ण देशाची ती मांडणी होती तिबेटमध्ये आपण सैनिक उतरवलं पाहिजे. त्या प्रश्नाला उत्तर देताना पंडित नेहरूंनी सांगितलेलं होतं की आपल्याकडे आता तिबेटच्या प्रश्नाच्या वेळेस 2,80,000 सैन्य, बरचसं सैन्य इकडं तिकडे विखुरलेलं आहे. तिबेट हा हिमालय पर्वत रांगांच्या पलीकडचा प्रदेश आहे. हे सगळंच्या सगळं सैन्य आपण तिबेटमध्ये उतरवलं तर सगळं सैन्य शहीद करण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय, आत्मत्याग करण्याशिवाय आपल्यासमोर कोणताही पर्याय होणार नाही. हे पंडित नेहरूंचं संसदेतलं उत्तर आहे. हे द्वादशीवार सरांनी स्पष्ट केलं. कुरूंकरांनी तेच सांगितलं होतं की तात्कालिक परिस्थितीमध्ये जे नेहरूंनी निर्णय गेले, भले ते तात्कालिक स्वरूपातले निर्णय असतील, ते आज आपल्याला चुकीचे वाटतात, पण तात्कालिक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला आपण जर आज चुकीचे ठरवत असू आणि त्या दृष्टिकोनातून बदनामी करणार असू तर मात्र त्या व्यवस्थेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हेच तत्वज्ञान, हीच भूमिका, हीच अभ्यासाची मांडणी कुरूंकरांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता. काश्मीर प्रश्नाच्या बाबतीमध्ये मांडणी केली. ते म्हणतात 62ला आपला एवढा मोठा दारुण पराभव झालाय, चायनानं आपल्याला हरवलंय. अविनाश धर्माधिकारी एक सुंदर वाक्य वापरतात, आपण जरी सैनिकांनी पराभव पत्करलेला नसला तरी मात्र राजकीय दृष्ट्या आपला पराभव झाला, त्या विषयामध्ये जात नाही. मग यशवंतराव चव्हाणांचं नंतरचं योगदान, नेहरूंचं किंवा व्ही पी मेनन यांची भूमिका, हे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण एक मुद्दा असा आहे की समाजाला आणि तात्कालिक प्रश्नांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुरूंकर सरांनी सातत्यानं केला. आणि म्हणून कुरूंकर सर आपल्याला सातत्यानं वाचावे लागतील, अभ्यासावे लागतील. बाबा आमटे यांच्या संदर्भामध्ये एक किस्सा या ठिकाणी कुरूंकरांच्या प्रतिभेच्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेला आहे. तो द्वादशीवार सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये स्पष्ट केला. ते म्हणतात की सोमनाथ साहित्य संमेलनामध्ये एक 2-3 दिवस हे संमेलन त्या ठिकाणी चाललेलं होतं. द्वादशीवार त्याचे कार्याध्यक्ष होते, बहुतेक कार्याध्यक्ष असावे. कुरूंकर सर होते. महाराष्ट्रातली नामांकित साहित्यिक मंडळी त्या ठिकाणी जमलेली होती. आणि ह्या सगळ्या ज्या चर्चा झाल्या, ज्या चर्चा त्या ठिकाणी खडाजंगी झाली, जे वास्तव मांडलं गेलं विविध विचारवंतांनी, साहित्यिकांनी जी मांडणी त्या ठिकाणी केली, ही सगळी मांडणी अनुभवल्यानंतर बाबा थोडेसे अस्वस्थ झाले शेवटच्या दिवशी. आणि त्यांनी स्टेजवरून सगळ्यांना झापायला सुरुवात केली, सगळ्यांना रागवायला सुरुवात केली. आणि बाबांनी त्यावेळेस मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले, अरे तुम्हा साहित्यिकांना, तुम्हा लेखकांना, तुम्हा कादंबरीकारांना, तुम्हा कलाकारांना इथं अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांमध्ये जे भग्न आहेत त्या लेण्यांमध्ये कादंबरी सुचते, कविता सुचते, काव्य सुचते, कथा सुचते. मी या ठिकाणी वर्ध्यामध्ये किंवा सोमनाथामध्ये एवढ्या मोठ्या भग्न झालेल्या माणसांना सांभाळतो, यांच्यावरचं काव्य, यांच्यावर कविता, यांच्यावर कथा तुम्हाला कधी सुचत नाही का? यांच्यावर तुम्हाला कधी काही लिहा वाचलं वाटलं नाही का? यावेळेस त्यांनी शेवटी सांगितलं की याचं उत्तर तुम्ही साहित्यिकांनी द्यायचं. आणि त्यांनी सरळ कुरूंकरांना सांगितलं, कुरूंकर तुम्ही उत्तर द्यायचं. कुरूंकरांनी शांतपणे त्या ठिकाणी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे की नाही आम्हाला सुचत, त्या कुष्ठरोगी असणाऱ्या व्यवस्थेकडे बघून आम्हाला नाही सुचत. त्याचं महत्वाचं कारण आहे की अजंठा आणि वेरूळची लेणी पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये सौंदर्य जाणवतं, त्यात कला जाणवते, त्यात साहित्य जाणवतं, त्यात शास्त्र जाणवतं. पण कुष्ठरोग्यांच्या संकल्पना जाणून घेत असताना आम्हाला एक प्रकारची अनामिक भीती वाटते. आणि ती भीती आम्हाला काही सुचू देत नाही. म्हणजे आम्हाला त्यामुळं त्या भीतीपोटी, आणि आम्हाला आमचं आरोग्य प्रिय आहे. बाबा आमटेंना स्पष्ट भाषेमध्ये
उत्तर देणारं व्यक्तिमत्व म्हणून कुरूंदकर सर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावे लागतील. म्हणजे केवळ मांडणी नाही तर त्या मांडणीमधला मतितार्थ सुद्धा कुरूंदकरांनी त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे एकंदरीतच मला काय मांडायचंय, मला काय पाहायचंय, मला काय शिकायचंय हे सुद्धा कुरूंदकरांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कुरूंदकर कशा कशात बोललेले नाहीत. गिरीश कुबेरांनी त्यांची एक संकल्पना सांगितली की कुरूंदकरांनी काय केलंय, कशात होते कुरूंदकर. कुरूंदकर सर साहित्यात आहेत, संगीत, समाजशास्त्राचा अभ्यास आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास आहे, तर्कशास्त्राचा अभ्यास आहे, इतिहासाचा अभ्यास आहे, धर्मशास्त्राचा अभ्यास आहे, उपनिषदांचा अभ्यास आहे, रहस्य कथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत, सौंदर्यशास्त्र लिहिलेलं आहे. या सगळ्याची मांडणी कुरूंदकरांनी केलेली आहे. आणि कुरूंदकरांचा जो ऍटिट्यूड होता तो त्यांनीच सांभाळला पाहिजे आणि तो जपला होता त्यांनी. का या माझ्याशिवाय हे कोणी मांडू शकत नव्हतं हेही कुरूंदकरांना माहिती होतं. एक असाच किस्सा मला कुठेतरी ऐकण्यात आला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना, की एका व्याख्यानमालेच्या सुरुवातीला सांगितलं की कुरूंदकर या ठिकाणी व्याख्यान देणार आहेत आणि त्या व्याख्यानामध्ये आम्हाला हा वक्ता मिळालाय म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो. कुरूंदकर सर म्हणाले तसं नाही. ज्यावेळेस कुरूंदकर सर बोलायला उभारले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की तसं नाही, या विषयावर बोलणारा माझ्यासारखा दुसरा कुणी नाही, यामुळं मला बोलवलेलं आहे. हे मांडण्याचं धारिष्ट्य, हे मांडण्याची प्रगल्भता महाराष्ट्रातल्या एका तरी विचारवंताकडे त्या काळामध्ये किंवा आजच्या काळामध्ये आहे का, हा प्रश्न आपण पुढच्या काळावर सोडून देऊया. म्हणजे कुणीही अशा पद्धतीनं मांडू, आणि तो ऍटिट्यूड त्यांना शोभून दिसत होता. मीच फक्त याच्यावर मांडू शकतो. कुरूंदकरांच्यावर टीका टिप्पणी झाली नाही असं नाही, अनेक त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात होते. निवडक कुरूंदकर वाचताना मला जे जाणवलं त्याच्यामध्ये देशमुखांना पत्रव्यवहार, त्याच्यामध्ये मेपू रेगे त्या काळचे महाराष्ट्राचे समीक्षक, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ लेखक मेपू रेगे यांनी कुरूंदकरांवर एक मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आणि ती टीका वाचल्यानंतर कुरूंदकरांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण त्यांनी एक पत्र लिहिलंय, ते देशमुख कंपनीनं प्रकाशित केलंय. ते खंड वेद कुरूंदकरांचं खंड जे काढले त्याच्यामध्ये ते आहे, अगदी सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये लेखामध्ये आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की मला भीती होती की माझ्या सगळ्या वैचारिक मांडणीला ऐतिहासिक सत्यांच्या आणि ऐतिहासिक तत्वांच्या आधारे मेपू रेगे उत्तर देतील, पण मी आता अस्वस्थ आहे की जी मांडणी केली ती माझ्या विरोधातली मांडणी नाही आणि माझ्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. म्हणजे मेपू रेगेंची चिकित्सा सुद्धा सहजतेने घेणारे कुरूंदकर. मला भीती वाटत होती. मला माझ्या मरणाची भीती काय आहे, तर मला पुराव्यांच्या आणि ऐतिहासिक सत्यांच्या, ऐतिहासिक तत्वांच्या आधारे खोडून काढणं, इथं माझं मरण आहे, असं त्या ठिकाणी कुरूंदकर स्पष्ट करतात. म्हणजे मला जर खऱ्या अर्थानं मारायचं असेल तर माझी मांडणी त्या ठिकाणी मारली पाहिजे. म्हणजे कुरूंदकरांवर सहज कोणी चिकित्सा करायला तयार होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच वाक्य वापरलेलं होतं की कुरूंदकरांच्यावर अनेक विद्वानांनी, अनेक विचारवंतांनी मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी मांदियाळी आहे, साहित्यिकांचे, विचारवंतांचे, नेतृत्वाची आहे. आपला कसपटाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये, अगदी शूद्र प्रमाण आहे. आणि ती मांडणी आपण या ठिकाणी करत आहोत. मेपू रेगे यांच्यावरची टीका त्यांनी सहज लाईटली घेतली आणि ती भूमिका आपल्या समोर आहे. आपल्याला आणखीन एक सांगावं लागेल. कुबेर म्हणतात, गिरीश कुबेर, की समाजावर नैतिक आणि बौद्धिक दबाव असणारा खमक्या माणूस लागतो. वाक्य परत ऐकूयात. समाजावर नैतिक व बौद्धिक दबाव असणारा खमक्या माणूस लागतो. तो राजसत्ता आणि धर्मसत्तेवर दरारा असणावा लागतो. आणि कुरूंदकरांच्या माध्यमातून तो माणूस महाराष्ट्रामध्ये होता आणि त्या काळामध्ये त्यांनी समग्र महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याचा प्रयत्न केलेला होता. सुरेश बारलिंगे यांना लिहिलेलंही पत्र पु ल देशपांड्यांच्या लेखामध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं. कुरूंदकरांनी लिहिलेलं आहे. आता साधं मित्राला पत्र पाठवलं, शेवटाकडे येत असताना ही मांडणी आपल्याला 2-3 मुद्द्यांच्या आधारे संपवायची आहे. सुरेश बारलिंगे या मित्राला आता पत्र आपण लिहितो. हे पत्र कसं असतं, तर ते पत्र एवढं सुंदर आहे. आपण साधारणपणे काय लिहितो की साष्टांग नमस्कार, अमुक अमुक मुक्त मुक्त मुक्त. आता तर पत्र संपलं, आता तर डायरेक्ट मेसेजच. आता काळ बदलला, काळाच्या प्रमाणे बदलायला हरकत नाही, पण पत्र हा ई हृदयचे ते हृदय पोहोचणं हा एक महत्वाचं साधन होतं. हे कदम सरांच्याच भाषेतलं वाक्य आहे. कारण का त्यांनी, मला आठवतंय 2016-17च्या रिफ्रेशर कोर्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की ई हृदयचे ती हृदय पोहोचायचं असेल तर भाषा हे प्रभावी माध्यम आहे आणि त्यासाठी कुरूंदकरांनी भाषेचा प्रभावी वापर केलेला होता.
त्या बार्लिंगेनच्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं? बार्लिंगेनची कानउघडणी केली त्यांनी. बार्लिंगेनना सक्त सांगितलंय तू लेख का पाठवलेला नाही. दुसरं त्याच लेखामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की नांदेड त्या पत्रामध्ये की नांदेड एज्युकेशन सोसायटीचा हिशोब सुद्धा त्याने त्या ठिकाणी सांगितलेला. नव्या कविता ह्या छापायला पाहिजेत, नवकवींना त्या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याबरोबर ब्रह्मसूत्राची मांडणी काय असावी हेही त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्या पत्रामध्ये. मेगस्थेनिस याच्या हा जो वकील आहे तो कोणत्या चंद्रगुप्ताच्या दरबारात होता आणि भारताच्या नाट्यशास्त्राचं रसग्रहण करण्याचा माझा पुढचा संकल्प आहे. हे सगळे विषय कुरुंदकर एका पत्रामध्ये सुरेश बारलिंगे नावाच्या मित्राला लिहितात. म्हणजे कुरुंदकरांची प्रतिभा आणि कुरुंदकर सरांची मांडणी आवाक्याच्या बाहेर आहे. आपण असं म्हणतो ना, कल्पना जिथं संपतात तिथं कुरुंदकर सर सुरू होतात आणि तिथून त्यांच्या मांडणीला सुरुवात होते. जे काही व्याख्यानं, जी काही मांडणी, जी काही माहिती, जे काही लेख आहेत, आपल्या कुरुंदकर सरांचं जर लेखन आपण वाचायला घेतलं ना तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये अरे हे तर हे आपल्या जवळच आहे, हे आपल्या कसं लक्षात आलं नाही, हे खूप सुंदर आहे. आणि मग त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लेखामधील, प्रत्येक पुस्तकामधील प्रत्येक वाक्याच्या खाली आपण अंडरलाईन करायला सुरुवात करतो. एका वेळची होते, दुसऱ्या वेळेची होते, तिसऱ्या वेळेची होते, अखंड पान अंडरलाईननी भरलं जातं. मित्रांनो, सांगायला हरकत नाही, आपण पाठीमागच्या कालखंडामध्येच वि.स. खांडेकरांचं क्रौंचवध असेल, पहिलं प्रेम असेल किंवा अनेक पुस्तकं वाटली त्या कालखंडामध्ये, ती ललित लेखनातला प्रकार आणि आपण अशा प्रकारची वाक्य घेतली आणि त्या ठिकाणी सुविचार म्हणून किंवा आपली वाक्य म्हणून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलेला होता. नंतरच्या काळात ओ.पु. काळेंची वाक्य अशीच आहेत, ती ललित लेखनपर आहेत. प्रवीण दवनींची पण आहेत. या तिन्ही साहित्यिकांची मांडणी ही ललित लेखनपर आहे. पण कुरुंदकर सरांची वाक्य ही वैचारिक देणगी आणि वैचारिक ठेवा असलेली आपल्याला त्या ठिकाणी निश्चित सांगावी लागतात. म्हणजे हे तर आपल्या समोर होतं. हा जो आपल्याला शोध लागतो, हा शोध आपल्या माणूसपणाला कुठंतरी जाणीव करून देणारा ठरतो की तू कोण आहेस. मला कुरुंदकर सर का भावले किंवा मी सुरुवातीला जे वाक्य वापरलं की कुरुंदकर सर का आवडले, मी खरं सांगतो, मी स्वतःहून महेंद्र कदम सरांना, मला या ठिकाणी शेवटाकडे जाताना हे मांडायचंय, मांडलंच पाहिजे, मी स्वतःहून महेंद्र कदम सरांना मेसेज केला की सर मला नरहर कुरुंदकर सरांच्यावर थोडीशी माहिती मी मिळवलेली आहे, ती मला मांडायची आहे. आणि सरांनी होकार दिला त्या ठिकाणी. मला जे जाणवलं, मला जे अनुभवाला आलं की माणूस कसा असावा, कशा पद्धतीने असला पाहिजे, हे जाणीव करून देण्याची भूमिका कुरुंदकरांच्या लेखनामध्ये होती. ती ताकद त्यांनी त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे दिलेली आहे. तू कोण आहेस, विचार कसा करावा, कशा पद्धतीनं करावा किंवा कशा पद्धतीची मांडणी असावी, हे जरी खरं असलं तर विचार कसा असला पाहिजे हे कुरुंदकर सरांनी अतिशय ठास्यपणे शब्दबद्ध आणि त्या ठिकाणी लेखाच्या माध्यमातून मांडलेलं आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे एकंदरीत कुरुंदकर मांडताना आपल्याला सांगावं लागेल की कुरुंदकर हे प्रभावी वक्ते होते, प्रभावी लेखक होते, प्रभावी इतिहासकार होते, प्रभावी साहित्यिक होते, प्रभावी काय जे काही म्हणून प्रभावी असेल त्या काळातले सगळं कुरुंदकर सरांच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतं.